संग्रामपूर दिवाणी न्यायालयात लोक अदालत 66 प्रकरणे निकाली, 10.86 लाखांची वसुली। बुलढाणा जिल्ह्यातील विशेष बातमी लोक अदालत। संग्रामपूर दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर संग्रामपूर येथे शनिवार 14 मार्च 2026 रोजी लोक अदालत आयोजित करण्यात आली। या लोक अदालतीत विविध प्रकारची प्रकरणे सुनावणीसाठी ठेवण्यात आली होती। त्यापैकी अनेक प्रकरणांचा समझोत्याने निकाल लावत न्यायालयाने वाद मिटवण्याचा प्रयत्न केला। या लोक अदालतीत वैवाहिक वादाची एकूण 69 प्रकरणे ठेवण्यात आली होती। त्यापैकी 2 प्रकरणे समझोत्याने निकाली काढण्यात आली। तसेच कलम 138 NI ॲक्ट अंतर्गत धनादेश अनादराची 56 प्रकरणे ठेवण्यात आली होती। त्यापैकी 5 प्रकरणे निकाली काढण्यात येऊन संबंधित प्रकरणांतून एकूण 10,74,904 रुपयांची वसुली करण्यात आली। याशिवाय इतर दिवाणी स्वरूपाची 104 प्रकरणे ठेवण्यात आली होती। त्यापैकी 4 प्रकरणे निकाली काढण्यात आली असून त्यातून 38,144 रुपयांची वसुली झाली। दरम्यान तालुक्यातील विविध बँकांची 2666 प्रकरणे लोक अदालतीसमोर ठेवण्यात आली होती। त्यामधून 2,64,000 रुपयांची वसुली करण्यात आली। तसेच नगरपरिषद व ग्रामपंचायतींची 479 प्रकरणे ठेवण्यात आली होती। त्यापैकी 15 प्रकरणे निकाली काढण्यात आली असून नगरपंचायतीच्या माध्यमातून 12,03,398 रुपयांची वसुली झाली। एकूण सर्व प्रकारची 3743 प्रकरणे लोक अदालतीसमोर ठेवण्यात आली होती। त्यापैकी 66 प्रकरणे निकाली काढण्यात आली असून या सर्व प्रकरणांतून एकूण 10,86,624 रुपयांची वसुली करण्यात आल्याची माहिती देण्यात आली। या लोक अदालतीचे कामकाज दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर संग्रामपूर SL रामटेके व NAM मुदतसर यांनी पाहिले। न्यायालयात येणाऱ्या नागरिकांना जलद व सुलभ न्याय मिळावा यासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले।